नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. एव्हाना आज सगळ्यांनीच वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासह ते छायाचित्र आणि मग बाजूलाच हा जी-एस-टी रिफॉर्म याच्या जाहिराती पण बघितल्या असतील आणि त्या संदर्भातल्या बातम्याही काल देशाला संबोधित केलं पंतप्रधानांनी. अर्थात हे करत असताना काँग्रेस पक्षानं व्हॅलिड प्रश्न विचारला, की हा जो इनडायरेक्ट टॅक्स आहे, ज्याला श्री राहुल गांधी हे गब्बर सिंग टॅक्स असं म्हणायचे, याच्या रिफॉर्मला एवढा वेळ का लागला? कारण हा इनडायरेक्ट टॅक्स हा गरीब आणि श्रीमंत असा काही भेदाभेद करत नाही. आणि त्या भेदाभेद नसल्यामुळंच गरिबाचं जीवन महाग झालं होतं. मध्यमवर्गीयांना सुद्धा अनेक गोष्टीमध्ये खर्च करताना बऱ्याच वेळेला विचार करावा लागत होता. त्यामुळं हे सांगत असताना, की हा खरोखरच बचत उत्सवाला प्रारंभ आहे का? कारण अनेक वर्तमानपत्रांनी इंग्रजी, मराठी अशा पद्धतीचं विश्लेषण केलंय. पण मला हे समजावून सांगायचं आहे, की तुमच्या आयुष्यामध्ये ह्या आजच्या जी-एस-टी रिफॉर्म ज्याला काय 2.0 वगैरे ते म्हणतायत. काँग्रेस पक्ष म्हणतंय, की ते पुरेसं नाहीये. आणखी सुधारण्याची गरज आहे आणि खरोखरच वन नेशन वन टॅक्सकडे जेव्हा आपण जाऊ, अर्थात आपल्या देशाची विविधता बघता वन नेशन वन टॅक्सपेक्षा 1 किंवा 2 तरी स्लॅब असणं फार गरजेचं आहे. असं जेव्हा होईल तेव्हा तशा अर्थाने त्याला आपण एक मोठा मेजर रिफॉर्म आपण म्हणू. पण तरीसुद्धा मला हे समजावून सांगायचं आहे, की तुमचा इन्कम टॅक्स, तुमचा हेल्थ इन्शुरन्स, तुम्ही रोज खरेदी करत असलेल्या गोष्टी याच्यामध्ये नेमका किती आणि कितपत असा तुम्हाला फायदा होणार आहे. अर्थात बरेच त्याची आकडेवारी आली आहे. कोण म्हणतं ₹2,000 चा फायदा मासिक होतोय, कोण म्हणतं ₹4,000 होतोय. पण मला खात्री आहे, की ह्या व्हिडिओनंतर तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न बाकी राहिलाच नाही पाहिजे. इतका हा व्हिडिओ व्यवस्थित अभ्यास करून तयार झालेला आहे. तर काय झालंय, की आजपासून काय स्वस्त होणार आहे? हा जो बचत उत्सवाचा प्रारंभ आहे, त्याच्यामुळं दुधाचे पदार्थ जसं आपल्याला सगळ्यात रोज जे वापरतो ते, पण त्याच्याशिवाय कंडेन्स्ड मिल्क, तूप, पनीर, चीज यावर आता 12% ऐवजी 5% जी-एस-टी असल्यामुळं ह्या गोष्टी ज्या आपल्या सणासुदीसाठी फार महत्त्वाच्या असतात, त्या स्वस्त होतील. धान्य, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, बिस्किटं, काही चॉकलेट्स, कोको उत्पादनं याच्यावरती जी-एस-टी आता 12च्या ऐवजी 5% असेल, तेही स्वस्त होतील. सुकामेवा म्हणजे काजू, खजूर, पिस्ते यावरचा जी-एस-टी 5% होतोय, म्हणजे तेही स्वस्त होईल. खतं स्वस्त होतील आपल्या शेतकरी बांधवांसाठी किंवा मी स्वतः शेतकरी त्यामुळे त्याचा मला माहिती आहे की किती त्रास होत होता. त्यावरचा म्हणजे खतावरचा जो 18% जी-एस-टी आहे तो आता 12% वरती करण्यात आलाय. शेतीची संसाधनं, ट्रॅक्टर वगैरे याच्यावरचा पण 12% वरून तो 5% असेल. त्यामुळे वाहन उद्योगाने आज मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्यात. थँक यू मिस्टर मोदी वगैरे म्हणत. तर त्याच्यामुळं काय होईल, तर छोट्या कारवरील जी-एस-टी 28 वरून 18% वर आलाय, तर उंच कार, उंची मोटरसायकल याच्यावरती मात्र 40% जी-एस-टी कायम आहे. खरं तर तोही कमी करायला होता. कारण आता ठीक आहे, गरीब आणि श्रीमंत असा जो समाजातला स्तर आहे, त्याच्यात श्रीमंतांनी अधिक कर द्यावा, अशी एक साधारण रचना आता जगभरामध्येच मान्यता प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळं जी-एस-टीतून त्यांना सूट मिळाली नाही. कारच्या सुट्या भागावरील जी-एस-टी 18% करण्यात आला आहे. इलेक्ट्रिकल व्हेइकल्सवरचा जी-एस-टी 5% करण्यात आलाय. त्या सगळ्यांचा यांना खूप मोठा फायदा होतोय. आरोग्यविषयक उत्पादनं त्यावरील जी-एस-टी 12% वरून 18% केलाय. तो म्हणजे 12 आणि 18% वरून 5%च थेट केलाय. शैक्षणिक क्षेत्रावरील पुस्तकावरचा जी-एस-टी 12% वरून 5% आणि काही उत्पादनामध्ये 5% वरून 0% केलाय. म्हणून मी म्हटलं, की हा खरोखर सर्वसामान्यांना तशा अर्थाने मिळालेला दिलासा आहे. पण मला तुम्हाला अधिक नीट सांगायचं, की दरमहा 30,000 ते 1,00,000 रुपये कमवणाऱ्यांचा संपूर्ण हिशोब जर आपण बघितला तर काय होतंय? मध्यमवर्गीय किती बचत करू शकतात? शेवटी 30,000 रुपये म्हणजे साधारणपणे जो आपला अ, पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा अगदीच ग्रामीण भागामध्ये सुद्धा जो नित्य नियमानं टॅक्सी चालवतो किंवा वडाप चालवतो, टमटम चालवतो, तिथपासून ते आय-टी कंपनीमध्ये 1,00,000 रुपयापर्यंतचा पगार असणाऱ्यांच्या आयुष्यात नेमका काय बदल होणार? केंद्र सरकारनं यावर्षी असे 2 निर्णय घेतले, की ज्यामुळं मध्यमवर्गीयांच्या लोकांच्या खिशामध्ये थेट पैसे आले. पहिला निर्णय 12,00,000 रुपयापर्यंतचा वार्षिक उत्पन्न जो ज्यांचं होतं त्यांच्यात आयकरात सूट दिली आणि दुसरा आजचा जो जी-एस-टी रिफॉर्म आहे, जी-एस-टी दर कमी करणं आणि आयकरात सूट देण्याचा निर्णय 1 एप्रिलपासून लागू झाला. म्हणजे आधीचा निर्णय 1 एप्रिलपासून आणि जी-एस-टीचा निर्णय आजपासून लागू होतोय. आता आयकर आणि जी-एस-टीच्या दरामध्ये बदल झाल्यामुळे तुमच्या खिशातले किती पैसे वाचणार आहेत? आयकरातली सूट. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो आयकरात सूट दिली होती, त्यामुळं 1,00,000 रुपयापर्यंतचा
ज्यांना पगार आहे त्यांच्या बचतीमध्ये नेमकं काय होणार आहे बघा. जर तुमचा पगार दरमहा 1,00,000 असेल, तर तुम्हाला गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त एवढीच रक्कम आयकराची भरावी लागेल, जी मी आता सांगतोय, की ज्यामुळं तुमचे ₹1,00,000 पगार असलेल्या लोकांचे वार्षिक ₹93,600 वाचले. म्हणजे दरमहा जास्तीत जास्त ₹7,800 ची तुमची बचत झालेली आहे. पण जर ज्यांची कमाई ₹30,000 आहे, तर 2024-25 मध्ये प्राप्तिकर त्यांना ₹0 होता. 2025-26 मध्ये तो प्राप्तिकर ₹0च असणार आहे. जर कमाई तुमची ₹50,000 असेल, तर तुम्हाला 2024-25 मध्ये पुन्हा ₹0, 25-26 मध्ये पुन्हा ₹0 आणि जर तुमची कमाई ₹1,00,000 असेल, तर 2024-25 मध्ये तो ₹93,600 होता, जो आत्ता मी सांगितला. यावर्षी तुम्हाला ₹0 कर असेल. आता नवीन कर प्रणालीच्या आधारे जर सर्व गणना केली गेली, तर हे सगळं होणार आहे. आता नवीन जी-एस-टीमुळं म्हणजे आजपासून रोल आउट झालेल्या जी-एस-टीमुळं काय होणार? सरकारनं 3 सप्टेंबर रोजी जी-एस-टी स्लॅब 5%, 12%, 18% आणि 28% वरून कमी केला. आता फक्त 5% आणि 12% एवढाच स्लॅब असणार आहे. या व्यतिरिक्त तंबाखू यासारख्या ज्याला सिन गुड्स असं म्हटलं, पाप ज्याच्यामुळे तुम्ही पाप करत असता आणि खाजगी जेट यासारख्या लक्झरी वस्तूवरचा 40% विशेष कर तो कायम असणार आहे. आज तंबाखू वगळता सर्व वस्तूंवर नवीन कर लागू होतील आणि त्यामुळं नवीन जी-एस-टी दरामुळं सामान्य माणसाचे किती पैसे वाचतील यासाठी आपण 30, 50 आणि 1,00,000 अशी जी आधी आयकराची मर्यादा सांगितली होती त्याप्रमाणे बघू. तर काय होईल? जर कुटुंब ए त्यांचं मासिक उत्पन्न आहे ₹30,000 तर पहिला खर्च, आत्ताचा खर्च आणि आत्ताची बचत. खाद्यपदार्थावरती पूर्वी जी-एस-टीसह तुम्ही ₹11,580 खर्च करत असाल, तर आता तो खर्च ₹11,538 म्हणजे मासिक तुमची बचत होईल ₹42. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, त्याच्यामध्ये तुम्ही ₹2,520 जर तुमचा आधीचा खर्च असेल, तर तो आता ₹2,440 पर्यंत कमी होईल. मला वाटतं इतकं मायन्यूट डिटेल्स तुम्ही पहिल्यांदा बघताय. तुमची बचत होईल प्रत्यक्षात ₹80. वैयक्तिक काळजी म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही जो खर्च करत होतात, कॉस्मेटिक वगैरे, ₹660 पूर्वी तुम्ही खर्च करत असाल, तर आता ₹603 म्हणजे ₹57 तुमचे वाचतायत. कपडे आणि शूज ₹1,890 तुम्ही खर्च करत असाल, तर ₹1,869 म्हणजे ₹21 तुमचे वाचतायत. औषधावरती पूर्वी तुम्ही ₹1,320 खर्च करत होतात, तर आता तो खर्च ₹1,278 आहे, ₹42 वाचतायत. म्हणजे एकूण ₹17,970 हा जर ₹30,000 कमवणाऱ्याचा मासिक खर्च असेल, तर तो खर्च आता ₹17,728 म्हणजे ₹242 वाचणार आहे. नवीन जी-एस-टीच्या दरामुळं ₹30,000 खर्च करणाऱ्या जीवनावश्यक म्हणजे ज्यांची कमाई आहे, त्यांच्या जीवनावश्यक वस्तूच्या दरमहा ₹250 ची बचत होणार आहे. जी-एस-टी दरातील बदलांचा सर्वात मोठा फायदा टीव्ही, एसी आणि बाईक्स किंवा स्कूटरसारख्या टिकाऊ वस्तूच्या खरेदीवरती होणार आहे. या श्रेणीतील जी-एस-टी 28% वरून 18% वर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याचा अर्थ असा, की ₹1,00,000 किमतीच्या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळं तुमच्या खिशामध्ये थेट ₹10,000 ची बचत होणार आहे. आता निष्कर्ष काय? तर घरभाडे, वीज बिल, शाळा, कॉलेज फी यासारख्या इतर खर्चातील जी-एस-टीच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही, हे लक्षात घेऊन जर तुमचं मासिक उत्पन्न ₹50,000 असेल, तर तुम्ही खाद्यपदार्थावरती ₹19,300 खर्च करत असाल, तर आता तुमचा नवीन जी-एस-टीमुळं ₹19,229 म्हणजे ₹71 बचत आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थावरती तुमचा जर ₹4,200 खर्च असेल, तर आता तो ₹4,066 होईल. ₹134 ची बचत आहे. वैयक्तिक काळजी म्हणजे कॉस्मेटिक वगैरे ₹1100 खर्च करत असाल, तर आता ₹1,003 तुम्हाला लागतील. ₹97 ची बचत आहे. कपडे आणि शूज ₹3,150 खर्च करत असाल, तर आता ₹3,115 म्हणजे ₹35 ची बचत. औषधावरती ₹2,200 खर्च करत असाल, तर ₹2,130 म्हणजे ₹70 ची बचत. जर ₹50,000 कमवणाऱ्या कुटुंबात दरमहा ₹29,950 खर्च होत असेल, तर आता ते ₹29,543 म्हणजे ₹407 ची त्यांची बचत होईल. नवीन जी-एस-टीमुळे ₹50,000 खर्च करणाऱ्या कुटुंबाचा सर्वसाधारणपणे मासिक बचत ही ₹400 ची आहे. आता जर ₹1,00,000 तुमचं उत्पन्न असेल आणि तुम्ही त्या प्रमाणामध्ये खर्च करत असाल, तर तुम्ही सर्वाधिक बेनिफिशियरी आहात. खाद्यपदार्थावरती तुम्ही ₹38,600 खर्च करत असाल, तर आता ₹38,559 म्हणजे ₹141 ची तुमची बचत आहे. जर दूध आणि दुग्धजन्य पदार्थावरती तुम्ही ₹8,400 खर्च करत असाल, तर आता 8,131 म्हणजे ₹269 तुमची बचत होते आहे.
कॉस्मेटिक वगैरेवरती तुमचा ₹2,200 खर्च होत असेल, तर आता ₹2,005 म्हणजे ₹195 खर्च तुमचा बचत होईल. कपडे आणि शूजवरती ₹6,300 तुम्ही खर्च करत असाल, तर आता ₹6,230 तुमचा खर्च होईल. ₹70 वाचतील. औषधावरती ₹4,400 तुमचा खर्च असेल, तर आता तो ₹4,260 होईल. ₹140 ची बचत होईल. म्हणजे ₹1,00,000 ज्यांचं उत्पन्न आहे, ते ₹59,900 जर अशा गोष्टीवरती खर्च करत असतील, तर आता त्यांचा ₹59,085 एवढा खर्च होईल. म्हणजेच ₹815 ची बचत होईल. साधारणपणे अशा पद्धतीच्या बचतीमुळं तुमचे ₹800 वाचतील. जर घरगुती वापराचं सर्वेक्षण आपण क्रिसिल वगैरे सारख्या संस्थांचं आपण बघितलं, तर जी-एस-टीच्या दरामुळं फॅमिली सी सारख्या खर्चाची 3 ते 4% ची बचत होईल. म्हणजेच ते 3,000 ते ₹4,000 वाचवू शकतील. जर तुमच्या बचतीपैकी ₹11,000 10 वर्षासाठी तुम्ही एस-आय-पीमध्ये गुंतवले, तर 12% च्या परताव्यासह तुम्हाला 10 वर्षात ₹25,00,000 मिळतील. जर ह्या संदर्भामध्ये साधारणपणे आयकर आणि जी-एस-टी मधली सूट जर आपण बघितली, तर देशातल्या लोकांचं वार्षिक 2.5 लाख कोटी रुपयापेक्षा जास्तची बचत होईल, असा सर्वसाधारण अंदाज अर्थक्षेत्रातले तज्ञ व्यक्त करतात. सोप्या मराठीत आहे. आणखी बराच तिढा आपल्याला सोडवायचा आहे, पण तो बाकी आहे. एवढ्या छोट्या अ, कालावधीच्या व्हिडिओमध्ये ते सगळंच्या सगळं सांगणं शक्य नाही. पण मला असं वाटतं, की आज सगळ्यात मोठ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली. 30,000 पासून ते ₹1,00,000 उत्पन्न असणाऱ्यांची बचत किती होईल मासिक? आणि हे पैसे वाचवल्यामुळं देशभरामध्ये 2.5 लाख कोटी रुपयाची बचत वार्षिक कशी होऊ शकते? त्यामुळे आपण इथे माझा प्रयत्न आहे, की नीट अभ्यास करून सोप्या मराठीमध्ये तुम्हाला ते सांगायचं आणि तुम्ही ते लाखोच्या संख्येने बघत असल्यामुळे मला आनंद आहे, की हे आमचे प्रयत्न हे लाभदायी ठरतायत. थँक यू.